कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणाला होता तुम्ही? बुरा न मानो होली है, पर बुरा तो मानेंगे, होली है। मर्यादा ओलांडायची ना एक लिमिट असते। पण तुम्हाला काय नाही, परिवार सणवार आनंद याची काही पर्वा नाही तुम्हाला। तुम्हाला काय वाटलं तुमचा प्लॅन आम्ही सक्सेसफुल होऊ देऊ? बुरा न मानो होली है असं म्हणत तुम्ही वाटेल ती वाईट कामं करत राहणार आणि आम्ही काय सहन करत राहायचं? असं कसं होईल? सकाळपासून हूल देत होतात ना आम्हाला, आता कशी वाटली आमची चाल? वारं डोक्यात गेलं आहे ना तुमच्या? आता बघाच तुम्ही। अगं पण यांना तर सावरायला सुद्धा वेळ मिळाला नसेल ना? हा, पण अजून बरेच धक्के मिळायचे ना तुम्हाला। यांना ना गरजच होती धक्क्याची। एक मिनिट, तुम्ही शॉक लागून मेल्या का नाही आहात? तुम्ही कशाची म्हणतात आता? भावना, पण तुला स्विमिंग येत नसताना तू एवढा वेळ पाण्यात जिवंत कशी राहिलीस? म्हणजे तुम्हाला काय वाटलं मला स्विमिंग येत नाही? दिशा मॅडम, तुम्हाला काय वाटलं देवानं अक्कल फक्त तुम्हालाच दिली आहे? शिवा, मी काय म्हणते, यांना ना शिक्षा देण्याआधी यांचा गोड गैरसमज दूर करूनच टाकावा। तुमचा स्मार्टनेस ना नडलाय तुम्हाला। म्हणजे असंच काहीतरी तुम्ही आम्हाला पाण्यात ढकलणार, शॉक देणार आणि ते फालतू प्लॅन करणार आम्हाला माहित होतं। तुमचा जो सगळा प्लॅन होता ना, तो सावलीने आधीच ऐकला होता। आणि म्हणून तर आम्ही तयारीतच होतो। मी जेव्हा ऐश्वर्याला धडकले तेव्हा मी माझ्याकडचा तार नसलेला फ्यूज तिच्याकडे दिला आणि तिचा चालू फ्यूज माझ्याकडे घेतला। पुसून देते। दे इकडे। पण हे आहे काय? तुला काय करायचं आहे? अहो, तुमच्या डोक्यासारखंच बंद फ्यूज तुम्ही मगाशी लावलात। फ्यूज मध्ये तार नसली की काही होत नाही, हे माहित नव्हतं तुम्हाला? पण आता चालू फ्यूज आमच्याकडे। लावून टाकू तो फ्यूज? लावते ना, लावते ना, लावते। हे बघ, असं काही करू नकोस, आमचं चुकलंय। नको, ए, असं काही करू नका। घाबरलात? शॉक बसणार, करंट लागणार याची भीती वाटते का तुम्हाला? मग जे स्वतः भोगू शकत नाही ते इतरांवर ट्राय कशाला करायचं? तुम्ही केलत ना? नाही, तरीही आम्ही करणार नाही। नाहीतर तुमच्यात आणि आमच्यात काय फरक? पण एवढी शिक्षा बस झाली यांना? असं कसं शिवा? ही शिक्षा तर त्यांनी आपल्यासाठी ठरवली होती ना? नाही म्हणजे त्यांच्या जीवावर बेतेल असं काही करायचं नाही आपण, पण शिक्षा तर नक्कीच होणार। मी काय म्हणते, आपण ह्यांच्यासाठी ठरवलेली शिक्षा किती भयानक आहे हे कळू दे ना यांना।
आतापर्यंत ना यांनी आपल्यातलं सोज्वळ लक्ष्मीचं रूप बघितलंय. आता यांना दुर्गेचं रूप दाखवावंच लागेल. नाहीतर तुम्हाला अद्दल नाही घडणार काय. आतापर्यंत ना यांनी आपल्यातलं सोज्वळ लक्ष्मीचं रूप बघितलंय. आता यांना दुर्गेचं रूप दाखवावंच लागेल. हे सगळं काय आहे? का बांधून ठेवलं आम्हाला असं? माहिती काय लीला आई, काय मूर्खपणा आहे हा. तुम्हाला जितकं ओरडायचं आहे तितकं ओरडा, पण तुमचा आवाज ऐकायला ना इथे कोणीच नाही. तुम्हाला सगळ्यांना हे सगळं खूप महागात पडणार आहे. अरे यार, एवढं बांधून ठेवलंय तरी बडबड आहेच तुमची. यांचा सौक्ष मोक्ष ना लावलाच पाहिजे. सावली ये बात काय कुठे गेली? वॉट एक मिनिट, हे काय आहे? ए हॅलो, तुमचं डोकं एका ठिकाणावर. काय करताय हे? ए मूर्ख मुली, लीला आई, आत्ताच्या आता हे थांबा. अगं, बरी आहेस ना तू? लीला आई, तुम्ही काय करताय सगळं? काय प्रकार आहे? तुम्हाला कळतंय ना काय करताय तुम्ही? सोडा लीला आई, हे सोडा आत्ताच्या आता. हे बघा, तुम्ही आजवर आम्हाला जेवढा त्रास दिलाय ना, त्याच्यासमोर खरं तर हे सगळं काहीच नाही. आणि तुमच्या सोबत असं वागायची आम्हाला हौस बी नाही. पण काय करणार, तुम्ही आमच्या पुढे दुसरा कुठला बी पर्यायच ठेवलेला नाही. आम्ही आल्यापासून बघतोय तुम्ही आमच्या सोबत वेगवेगळे खेळ खेळत होता. एक एक करून आम्हाला धमक्या दिल्यात तुम्ही. खरं तर सुरुवातीला आम्हाला भीती वाटली होती थोडीशी, पण ती आमच्यासाठी नाही, आमच्या घरच्यांसाठी. पण मग आम्ही विचार केला की आमच्या घरच्यांच्या जीवावर कोण उठू शकतं. आणि मग लक्षात आलं की हे खाल्ल्या अन्नाला उलटणारी आपलीच माणसं असू शकतात, ज्यांना आपली सगळी रहस्य माहिती. मी इकडं ढोल वाजवायला आले तेव्हा मला एक धमकी दिली. मला माहिती आहे तू आदित्यवर खूप प्रेम करतेस, त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधतेस, त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतेस. मग त्याच्यासाठी आज तुला जगासमोर एक सत्य आणायचंय. श्रीनिवासची नोकरी गेली आहे हे लक्ष्मीला आणि इथे जमलेल्या सगळ्यांना सांगायचंय. सांगशील ना? नाही सांगितलंस ना तर तुझा आदित्य आज गेलाच म्हणून समज. मला आधी वाटलं की ही धमकी दिशा मॅडमने दिली असेल, पण मी जेव्हा समोर बघितलं तेव्हा दिशा मॅडम समद्यांसोबत उभ्या दिसल्या मला. मग मी विचार केला की कुणी बरं धमकी दिली असेल मला. तेव्हा मला माझ्या समद्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि तेव्हा मला कळलं की त्या म्हणजे तुम्ही आहात कीर्ती मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.